नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत। थेट अकलूज वरून हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आज सर्वत्र दीपावली आणि दीपावली पाडवा आणि भाऊबीज असा असणारा हा सण आणि अकलूज मधील विजय चौकातून हे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की गेले अनेक वर्षापासून ही एक परंपरा आहे की या ठिकाणी मशीनची शर्यत किंवा मशीनना घेऊन या ठिकाणी पळणे अशा प्रकारचा खेळ गेल्या अनेक वर्षापासून इथं मशीनची स्पर्धा म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचा खेळ तर गेल्या अनेक वर्षापासून खेळला जातोय। समोर बुलेट गाडी असेल किंवा यामा गाडी असेल जिचा खूप असा भर्र दिशा आवाज येईल अशा प्रकारच्या गाड्या या ठिकाणी पुढे आणि त्याच्या पाठीमाग हे जे म्हैस रेडे किंवा हे जे आपल्याला स्क्रीनवर दिसणारे जे लाईव्ह दृश्य आहेत तर ते सर्वत्र या ठिकाणी दिसतात। तर गेल्या अनेक वर्षापासून अकलूज मध्ये ही परंपरा आहे आणि पूर्ण अकलूजकर या ठिकाणी या चौकामध्ये ह्या मशीनची रेस किंवा ही शर्यत पाहण्यासाठी गर्दी करताना इथं दिसत आहेत आणि सगळ्यांनी इथं आपापल्या म्हशी आणलेल्या आहेत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण आमचे जे अकलूजचे प्रतिनिधी आहेत केदार लोकरे यांच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। खूप सारा इथं लोकांचा बघण्याचा जमाव देखील आहे। सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि हा मशीनची शर्यत अगदी थोड्याच वेळामध्ये इथं मशीनची शर्यत चालू होते। थोड्याच वेळामध्ये ही मशीनची शर्यत हे सर्व लाईव्ह दृश्य आपण द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय। अशा प्रकारे मशीनच्या शिंगाना मोरपीस बांधलेले आहेत आणि तिचा मालक पुढे या ठिकाणी पळतोय आणि त्याच्या पाठीमाग ह्या म्हशी त्यांच्या शिंगाना रंगवलेला आहे किंवा त्यांच्या अंगावरती रंग देखील उधळलेला आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण अकलूज मधून पाहतोय। अशा प्रकारे ह्या मशीनची शर्यत म्हणा किंवा ह्या मशीनना गाड्याच्या आपल्या दुचाकींच्या पाठीमाग अशा प्रकारे पळवले जाते। केदार लोक जे आहेत अकलूज वरून आपले प्रतिनिधी हे लाईव्ह दृश्य आपल्या सर्वांसमोर पोहोचवत आहेत। गेले अनेक वर्षाची ही परंपरा आहे। आपण इथं पाहतोय की कशा प्रकारे ह्या मशीनना आपल्या दुचाकीच्या पाठीमाग पळवलं जाते। पळवलं जाते गाड्या असतील अनेक वेगवेगळ्या गाड्या असतील आणि त्या वेगवेगळ्या गाड्यांच्या पाठीमाग अशा प्रकारे गाड्या रेस करून आवाज करून या मशीनना त्या गाड्यांच्या पाठीमाग पळवलं जाते। अशा प्रकारे एक वेगळा खेळ म्हटलं तरी चालेल। इथं आपण इथं लाईव्ह दृश्य पाहतोय तर डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी ह्या म्हशी यांची शर्यत लावली जाते किंवा ह्या पळवले जातात किंवा त्यांच्या इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ म्हटलं तरी चालेल। आपले मालक आपल्या मशीनना घेऊन या ठिकाणी तयार आहेत आणि हा एक वेगळा अनोखा या ठिकाणी मशीनचा खेळ म्हटलं तरी चालेल। आणि गेले अकलूज मध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अशा प्रकारे या ठिकाणी परिसरातील सर्व जनावरांचे मालक त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हैस रेडे हे या ठिकाणी घेऊन ह्या चौकामध्ये हा विजय चौक आहे अकलूज मधील आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मशीनची शर्यत म्हणा किंवा ह्या मशीनना पळवण्याचा खेळ या ठिकाणी केला जातो। ही लाईव्ह ताजे दृश्य आपण द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथं पाहतोय।
मशीनच्या शिंगांना पाहिलं तर वरती दोन्ही शिंगांना मोरपीस इथं लावलेले आहेत आणि यानंतर आपले मालक जे आहेत ते त्या ठिकाणी परत आपल्या मशीनना या मैदानामध्ये रेस साठी ओढताना दिसतात आणि अशा प्रकारे दुचाकी आणि त्याच्या पाठीमाग ह्या म्हशी असा हा वेगळा खेळ किंवा ही रेस म्हटलं तर किंवा ही शर्यत म्हटलं तरी चालेल आणि एक नियंत्रण असतं की गेले अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे। हे लाईव्ह ताजे दृश्य आपण इथं द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय। गेल्या अनेक वर्षाची परंपरा इथं आहे। बरोबर दीपावलीमध्ये पाडवा असतो आणि त्या पाडव्याच्या दिवशी अशा प्रकारचा हा खेळ अकलूज मध्ये खेळला जातो। या शर्यती लावल्या जातात। या मशीनच्या मालकांनी आपली सर्व ही जनावरे आहेत, ह्या म्हशी आहेत त्या सजवून या ठिकाणी स्वच्छ त्यांना धुवून त्यांच्या अंगावरती कलर टाकून किंवा त्यांच्या शिंगांना वेगवेगळे मोरपीस या ठिकाणी लावून या स्पर्धेमध्ये किंवा या खेळामध्ये सहभागी करण्यासाठी अकलूज मध्ये हा असणारा विजय चौक आणि त्यामधून ही सर्व लाईव्ह दृश्य आपण इथं पाहतोय। भरमसाठ पाठीमागे पाहिलं तर पब्लिक हे पाहण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणच्या शर्यतीमध्ये आणलं जातंय। हा गेले अनेक वर्षाची असणारी ही परंपरा आणि ती परंपरा आपण या ठिकाणी आपण द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेले अनेक वर्षाचे पाहत आहोत की कशा प्रकारे आपले जे त्या मशीनचे मालक आहेत ते दुचाकी रेस करत त्याच्या पाठीमाग ह्या म्हशी धावत असतात आणि त्यानंतर हा सर्व जो खेळ आहे ती पाहण्यासाठी अकलूज आणि परिसरातील सर्वजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात। ही सर्व लाईव्ह दृश्य अगदी थोड्याच वेळामध्ये आपण परत एकदा इथं पाहणार आहोत। आपणा सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज जर दीपावलीचं पाहिलं तर भाऊबीज आणि बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा हा एकत्रित एकाच दिवशी आलेला आहे, योगायोग म्हणावा। आणि गेल्या अनेक वर्षापासूनची या ठिकाणी अकलूज मधील असलेली परंपरा ही लाईव्ह दृश्य अगदी 5 मिनिटांमध्ये आपण परत या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करतोय। केदार लोकरे आपले प्रतिनिधी थेट अकलूज वरून ही सर्व लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। थोड्याच वेळामध्ये ही ताजी दृश्य आपण पाहणार आहोत। दीपावलीचा पाडवा त्याचबरोबर भाऊबीज गेले 4-5 दिवसापासून पूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या आमच्या घरोघरी दीपावलीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय। प्रत्येक घरामध्ये अगदी पाहुण्यांची किंवा आपल्याच जवळीकांची गर्दी झालेली असणार आहे। दीपावलीचा फराळाचा आस्वाद त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी नवनवीन कपडे तर एक मोठा या ठिकाणी सण इथं आपण अनुभवतोय किंवा आपण साजरा करतोय। आणि पैकीच हे अकलूज मधून थोड्याच वेळामध्ये की मशीनची असणारी ही स्पर्धा किंवा ही रेस दीपावलीच्या पाडव्यानिमित्त थेट अकलूज मधून ही सर्व लाईव्ह दृश्य अगदी थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत। केदार लोकरे आपले प्रतिनिधी थोड्याच वेळामध्ये आपल्याशी जोडले जाणार आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये ही लाईव्ह आपण इथं पाहणार आहोत आणि परत आपण या ठिकाणी जोडले गेलेले आहोत। कशा प्रकारे या ठिकाणी ही या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे की आपले जे त्या मशीनचे मालक आहेत ते दुचाकी वरून पुढे गाडी रेस करत आणि त्याच्या पाठीमागे अशा प्रकारच्या ह्या म्हशी धावतायत। असा हा अनोखा या ठिकाणी असणारा खेळ आपण ही जर दृश्य पाहिली तर कशा प्रकारे या ठिकाणी ह्या म्हशी त्या गाडीच्या पाठीमागे जोरात पळत असतात आणि हे सर्व पाहण्यासाठी पूर्ण अकलूजकर आणि हा परिसर या ठिकाणी इथं आपल्या साक्षीदार आहे। गेले अनेक वर्षाची ही परंपरा ही लाईव्ह ताजी दृश्य
द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इथं पाहतोय की गाडीचा आवाज रेस करत आणि त्याच्या पाठीमाग त्या पाळीव म्हशी धावतायत अशा प्रकारचा हा एक अनोखा खेळ आणि त्यानंतर त्या म्हशींचे मालक देखील समोर पळतात आणि त्याच्या पाठीमागे ह्या म्हशी असा एक वेगळा आगळा हा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. भलं मोठं असणाऱ्या ह्या चौकामधील मैदान आणि त्यामध्ये असणारे हे सर्वजण साक्षीदार हा म्हशींचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या जोमाने इथं उपस्थित आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून दीपावलीच्या पाडव्याला अकलूज मध्ये अशा प्रकारे म्हशींचा हा खेळ किंवा गाडी पुढे रेस करून त्याच्या पाठीमाग कशा म्हशी धावतात एक आगळा वेगळा असणारी इथली परंपरा इथं दाखवण्याचा प्रयत्न हे या ठिकाणी म्हशीचे मालक गेले अनेक वर्षापासून करत आहेत. ही लाईव्ह ताजी दृश्य आपण द डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथं पाहत आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी दुचाकीच्या पाठीमाग या म्हशी धावतायत. गेले अनेक वर्षापासूनची असणारी ही परंपरा अकलूज मध्ये या ठिकाणी आपण ताजे दृश्य पाहतोय की या ठिकाणी यमा गाड्या आणि त्याच्या पाठीमाग या म्हशी धावतायत. 4-4 म्हशी या दुचाकीच्या पाठीमाग धावतायत आणि हा एक अनोखा खेळ किंवा एक अनोखी रेस या ठिकाणी आपण इथं पाहतोय.
म्हशींच्या शिंगाणा आपण पाहिलं तर कशा प्रकारे मोरपीस लावून त्यांना सजवलेला आहे आणि तगड्याबाज या ठिकाणी रेडे म्हैस अशा प्रकारे आपले मालक या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि पुढं दुचाकी रेस करत आणि त्याच्या पाठीमाग त्या म्हशी असतील किंवा ते सर्वजण या ठिकाणी धावतायत एका एका गाडीच्या पाठीमाग 4-4 या म्हशी धावताना आपण इथं पाहिलेल्या आहेत। खूप मोठ्या प्रमाणात इथं अकलूजकर हा सर्व खेळ पाहण्यासाठी अकलूजच्या विजय चौकामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। दीपावली निमित्त सर्वांनाच या ठिकाणी सुट्ट्या आहेत आणि मग हा सुट्टीचा आनंद इथं घेण्यासाठी सर्वजण आलेले आहेत किंवा हा एक अनोखा वेगळा खेळ कशा प्रकारे या ठिकाणी इथं खेळला जातोय किंवा या मशीनच्या रेस किंवा या शर्यती कशा लावल्या जातात तर हे देखील इथं आपण पाहतोय कशा प्रकारे हे सर्व इथं लाईव्ह दृश्य आपल्या या डेली लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इथं पाहतोय। या देखील म्हशी सज्ज आहेत या खेळामध्ये येण्यासाठी। अकलूज मधील सर्व जवळपास जे या मशीनचे मालक आहेत ते या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि केदार लोकरे आपल्याला ते लाईव्ह ताजे दृश्य इथं दाखवत आहेत। इथं खेळाच्या मैदानामध्ये असलेल्या म्हशी आणि त्याचबरोबर इकडं आउटसाइडला ज्या बांधलेल्या आहेत तर अशा या एवढ्या म्हशीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि बाकीच्या देखील थोड्या वेळामध्ये इथं नोंदवणार आहेत। तर असा हा अनोखा वेगळा क्षण अकलूज मधून आपले प्रतिनिधी केदार लोकरे आपल्यापर्यंत पोहोचवतात। ही म्हशीची बघा कशा शिंगांना मोरपीस या ठिकाणी वरती बांधलेले आहेत आणि मोठी शिंग असलेल्या ह्या तगड्या म्हशी या खेळामध्ये उतरवल्या जातात। हा जो रेसचा खेळ आहे आता इथं हलग्यांच्या वाद्यामध्ये ह्या म्हशींना आणलं जातंय। सर्व म्हशी या स्पर्धेमध्ये या रेस मध्ये येणार आहेत आणि आता सध्या हलगीच्या गजरामध्ये ह्या म्हशींना मिरवत या मैदानामध्ये आणलं गेलेलं आहे। मोठ्या हजारोच्या संख्येने इथं सर्वजण या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत। गेले अनेक वर्षापासून अकलूज मध्ये दीपावलीच्या पाडव्याला अशा प्रकारे ह्या मशीनच्या शर्यती किंवा अशा प्रकारचा एक वेगळा खेळ या ठिकाणी अकलूज मध्ये केला जातो आणि पूर्ण आपण इथं पाहतोय की मैदान सर्व अकलूजकरांनी या प्रेक्षकांनी भरून गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे हा खेळ पाहण्यासाठी आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळं सर्व युवकांनी इथं गर्दी केलेली आहे की अशा प्रकारे आनंद देखील व्यक्त केला जातोय की म्हशीच्या वरती उभा राहून तिचे मालक असतील तर हा एक वेगळा खेळ इथं दाखवतायत। म्हशीच्या शिंगांना मोरपीस बांधलेले आहेत आणि अशा प्रकारे म्हशीच्या वरती उभा राहून देखील इथं वेगवेगळे खेळ या ठिकाणी दाखवले जात आहेत। फटाक्याची आतिषबाजी, हलग्यांचा कडकडाट अशा या रमणीय वाद्यामध्ये आपण इथं पाहतोय की कशा प्रकारे इथं फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, हलग्यांचा कडकडाट असेल
म्हशीवरती उभा राहून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय. म्हशीचे मालक म्हशीवरती उभा राहून आपला आनंद व्यक्त करतायत. गेल्या अनेक वर्षापासून अकलूज मध्ये अशा प्रकारे त्या म्हशींना दुचाकीची रेस करत त्याच्या पाठीमागं पळवलं जाते. हा एक अनोखा खेळ या ठिकाणी इथं साजरा केला जातोय. तगड्याबाज म्हशी इथं आणल्या आहेत आणि पूर्ण अकलूजकर किंवा पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणचे नागरिक हा खेळ पाहण्यासाठी इथं जमलेले आहेत. ही थेट लाईव्ह ताजे दृश्य आपण अकलूज मधून पाहतोय. गेले 4 दिवसापासून सगळ्यांच्या घरोघरी दीपावलीचा उत्साह जोमात सुरू आहे. नवनवीन कपडे बच्चे कंपनीने फटाक्याची आतिषबाजी केली असेल. त्याचबरोबर लहानांपासून थोरांपर्यंत दिवाळीचा गोड फराळ खाण्यामध्ये दंग असतील आणि सर्वांनाच गेले 4 दिवसापासून सुट्ट्या आहेत आणि या सुट्टीचा आनंद, या दीपावलीचा उत्साह हा एकत्रित सर्व घरोघरी साजरा केला जातोय. आणि इथं आपण पाहतोय बघा कशा प्रकारे या ठिकाणी गाडीची रेस करत ह्या मशीनना गाडीच्या पाठीमागं पळवलं जाते. आणि आज खास करून पाहिलं तर बली प्रतिपदा, दीपावली पाडवा म्हणजे आणि भाऊबीज असा एकत्रित एकाच दिवशी हे दीपावलीचे सण आलेले आहेत. हा एक वेगळा मिलाप आजच्या दिवशी झालेला आहे. आणि काल सुद्धा आपण पाहिलं असेल की खंडग्रास सूर्यग्रहण होतं. बऱ्याचशा जणांनी ते खंडग्रास सूर्यग्रहण देखील पाहिलं असेल. आणि आज हा दिवाळीचा पूर्ण देशभर हा मोठा सण साजरा होतोय. पैकी अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यामध्ये हा विजय चौकामध्ये असणारा हा मशीनची रेस किंवा मशीनचा अशा प्रकारे खेळ, मशीनचे जे मालक आहेत ते त्या ठिकाणी मशीनना आपली दुचाकी, त्याच्यामध्ये खास करून यामा गाडी, त्याच्या गाडीचा सायलेन्सरची पुंगळी काढली जाते आणि त्याच्यामुळं त्याची जोरात त्याचा मोठा आवाज होतो आणि ही गाडी रेस करत त्याच्या पाठीमागं या म्हशी धावतायत. असा हा आगळा वेगळा खेळ या ठिकाणी इथं आपण पाहतोय. आणि या परिसरातील सर्वजण हा खेळ पाहण्यासाठी इथं आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दीपावलीच्या पाडव्याला अशा प्रकारे मशीनचा हा खेळ अकलूज मध्ये खेळला जातो. जरी गर्दी असेल तरी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाते. आणि अशा प्रकारे ह्या मशीनना पळवलं जातं. कशा प्रकारे लोक बाजूला सरकतायत आणि ह्या म्हशी धावतायत. आपले प्रतिनिधी केदार लोकरे हे सर्व लाईव्ह दृश्य अकलूज वरून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दिवाळी म्हटलं की सर्व घरामध्ये आनंदाचा सण.
या हलग्यांच्या वाद्यामध्ये या मशीनना मिरवत या ठिकाणी आणलं जाते।
तर गेले अर्ध्या तासापासून थेट अकलूजवरून ही लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो की दीपावली आणि दीपावलीच्या निमित्ताने पाडव्याच्या दिवशी अशा प्रकारे अकलूजमध्ये गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी मशीनची रेस किंवा मशीनचा अशा प्रकारचा खेळ मशीनचे मालक अकलूज मधील विजय चौकामध्ये गेले अनेक वर्षापासून अशा प्रकारे ही प्रात्यक्षिक किंवा हा खेळ दाखवत असतात की साधारण यामा गाडी आपल्याला माहित आहे की त्याची जर पाठीमागची पुंगळी काढली तर भल्या मोठ्या त्याचा आवाज येतो आणि त्याच्या पाठीमाग ही गाडीच्या पाठीमाग ह्या म्हशी धावत असतात. तर असा हा अनोखा रेसचा आपण इथं पाहिला आपण कशा प्रकारे ह्या मशीनचा खेळ किंवा या मशीनच्या रेस अकलूज मध्ये कशा प्रकारे खेळल्या जात आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.